श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ मंत्राचा लिखित नामजप कसा करावा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा लिखित नामजप करण्यासाठी एका स्वतंत्र वहीत रोज पूर्ण एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिणे हीच सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. लिखित नामजप केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. तर या साधनेची सविस्तर माहिती अशी आहे. नामजपाची पूर्वतयारी काय करायची? तुम्हाला एक स्वतंत्र वही करायची आहे. लिखित नामजपासाठी एक नवीन आणि स्वच्छ रेघोट्यांची किंवा कोरी वही वापरावी. लाल रंगाचा पेन. नामजप लिहिण्यासाठी शक्यतो लाल शाईचा पेन वापरावा, कारण तो शुभ आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. आसन व दिशा. घरात देवाऱ्यासमोर किंवा शांत ठिकाणी पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसावे. स्वच्छता. नामजप सुरू करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावेत. नामजप करण्याची योग्य पद्धत काय आहे? तर मंत्राची निवड. वहीच्या पहिल्या पानावर श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र लिहावा. उच्चार आणि लेखन. मंत्र लिहिताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात त्याचा उच्चार करावा. यामुळे डोळे, हात आणि मन एकाच वेळी स्वामी चरणी स्थिरावतात. संख्या निश्चिती. रोज किमान 21, 54 किंवा 108 वेळा मंत्र लिहिण्याचा संकल्प करावा. वेळेनुसार तुम्ही ही संख्या वाढवूही शकतात. सातत्य. नामजपामध्ये खंड पडू देऊ नये. रोज ठराविक वेळीच लिहिण्याचा प्रयत्न करावा. नियम काय पाळायचे आहेत? स्वच्छ हातांनी स्पर्श. म्हणजे वहीला नेहमी स्वच्छ हाताने स्पर्श करावा. ती इकडे तिकडे व कुठेही टाकू नये. पवित्र जागी ठेवा. वही पूर्ण होईपर्यंत ती देवघरात किंवा घरातील एखाद्या पवित्र आणि उंच ठिकाणी कापडात गुंडाळून ठेवावी. अशुच काळात टाळा. म्हणजे सुतक किंवा मासिक पाळीच्या काळात लिखित नामजप करू नये. वही पूर्ण झाल्यावर काय करायचं? जेव्हा तुमची नामजपाची वही लिहून पूर्ण होईल, तेव्हा ती अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मंदिरात किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही अधिकृत स्वामी समर्थ केंद्रामध्ये नेऊन अर्पण करावी. तर लिखित नामजपाचे काय फायदे आहे? लिखित नामजप ही अत्यंत प्रभावी साधना असून यामुळे मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हींवर सकारात्मक परिणाम होतो. मंत्र लिहिताना डोळे, हात आणि मन एकाच ध्येयावर केंद्रित होत असल्याने याचे अनेक पटीने जास्त फळ मिळते. तर मानसिक आणि बौद्धिक फायदे कसे? तर एकाग्रता वाढते. लिहिताना डोळे आणि हात दोन्ही व्यस्त असल्याने मन इकडे तिकडे भटकत नाही. तणाव कमी होतो. रोज नामजप लिहिण्याने मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य झपाट्याने कमी होते. मन शांत होते. सततच्या लेखनामुळे मनातील अनावश्यक विचारांची गर्दी थांबून मानसिक शांतता लाभते. सकारात्मक ऊर्जा. शरीरात आणि मनात सकारात्मक विचारांचा संचार वाढतो आणि नकारात्मकता दूर होते. आध्यात्मिक फायदे काय आहेत? पाप कर्माचा क्षय. शास्त्रानुसार हाताने देवाचे नाव लिहिल्याने हाताकडून घडलेली वाईट कर्मे नष्ट होतात. तीव्र साधना. केवळ तोंडाने जप करण्यापेक्षा लिहून केलेला जप जास्त खोलवर आणि प्रभावी ठरतो. स्वामींची संधान. म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र सतत लिहिल्याने स्वामी महाराजांच्या चरणी दृढ भक्ती आणि श्रद्धा निर्माण होते. घरात पवित्रता. ज्या घरात नामजपाच्या वह्या ठेवल्या जातात ती वास्तू शुद्ध होते आणि घरातील कलेश संपतात. शारीरिक फायदे काय होतात? तर इंद्रियांवर नियंत्रण. डोळे म्हणजे पाहणे, हात म्हणजे लिहिणे आणि जीभ म्हणजे उच्चारणे एकत्र काम करत असल्याने इंद्रियांवर ताबा मिळवणे सोपे जाते. स्मरणशक्तीमध्ये सुधार. मंत्र लेखनामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना मिळून स्मरणशक्ती उत्तम होते. संयम वाढतो. रोज ठराविक वेळेत बसून लिहिण्याच्या सवयीमुळे व्यक्तीमध्ये संयम आणि शिस्त निर्माण होते. तर आता ही वही अक्कलकोट किंवा मंदिरामध्ये कशी अर्पण करावी? तर लिखित नामजपाची वही पूर्ण झाल्यावर ती योग्य पद्धतीने अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ही वही स्वामीचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे. कुठे अर्पण करायची? तर अक्कलकोट मंदिर. शक्य असल्यास ही वही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य वटवृक्ष मंदिरात नेऊन अर्पण करावे. तिथे यासाठी स्वतंत्र व्यवस्था असते. स्थानिक स्वामी समर्थ केंद्र. अक्कलकोटला जाणे शक्य नसल्यास तुमच्या गावातील किंवा परिसरातील कोणत्याही अधिकृत श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजे दिंडोरी पर्यंत केंद्रामध्ये ही वही जमा करू शकतात. घरचे देवघर. दोन्ही पर्याय तुम्हाला जर शक्य नसतील तर ती वही तुम्ही घरातच देवघरात किंवा एखाद्या पवित्र कपाटात लाल कपड्यात गुंडाळून सुरक्षित ठेवायची. कधीही रद्दीत किंवा कचऱ्यात टाकू नये. अर्पण करायची पद्धत काय आहे? शेवटच्या पानावर
कृतज्ञता वहीच्या शेवटच्या पानावर श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण असे लिहावे. सोबत तुमचे नाव, वही पूर्ण झाल्याची तारीख लिहू शकता. हळद, कुंकू आणि अक्षता. वही अर्पण करण्यापूर्वी घरातील देवाऱ्यासमोर ठेवावी. तिला हळद, कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करावा आणि स्वामींचे आभार मानावे. नारळ आणि पेढे. मंदिरात किंवा केंद्रात वही देताना सोबत एक नारळ आणि पेढे ठेवून स्वामींच्या चरणी अर्पण करावे. काय काळजी घ्यायची? अशोचकाळ टाळा. वही मंदिरात जमा करताना घरात सुतक किंवा मासिक पाळी नसावी. आदरपूर्वक हाताळणी. वही नेत्याने ती स्वच्छ पिशवीत किंवा कापडात गुंडाळून आदराने न्यावी. तर नवीन वही सुरू कशी करायची? नवीन नामजपाने वही सुरू करताना तिची शास्त्रीय पूजा करून आणि स्वामींना प्रार्थना करून सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या साधनेला स्वामींचा आशीर्वाद मिळतो आणि लेखनात कोणतीही अडथळा येत नाही. नवीन वही सुरू करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहेत. शुभ दिवस आणि वेळ. शुभ दिवस ही वही गुरुवार, स्वामी समर्थ प्रकट दिन किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर म्हणजे गुरुपुष्यामत योग, पौर्णिमा सुरू करू शकतात. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसून सुरुवात करावी. वहीची पूजा करायची पद्धत काय? आसन घ्या. देवासमोर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसा. समोर एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर वही ठेवा. हळदी कुंकू लावा. वहीच्या मुख्य पानावर मधोमध हळदी कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करा. स्वस्तिक काढा. पहिल्या पानाच्या वरच्या बाजूला लाल पेनाने किंवा गंधाने ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह काढा. धूपदीप दाखवा. वहीला उदबत्ती किंवा दिवा दाखवून स्वामींचे स्मरण करा. स्वामींना करायची प्रार्थना. वही पुजल्यानंतर हात जोडून स्वामींच्या फोटोसमोर ही प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, मी आजपासून तुमच्या नामजपाची ही नवीन वही सुरू करत आहे. हा नामजप माझ्याकडून नित्य नियमाने, एकाग्रतेने आणि पूर्ण श्रद्धेने लिहून घ्यावा. माझ्या साधनेत कोणताही अडथळा येऊ नये आणि तुमची कृपा माझ्यावर सदैव राहावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे बोलून लेखनाची सुरुवात करावी. प्रार्थना झाल्यानंतर पहिल्या पानावर पहिल्या ओळी श्री गणेशाय नमः आणि श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहून लेखनाला सुरुवात करावी. पहिल्या दिवशी किमान 11 किंवा 21 वेळा मंत्र लिहून सुरुवात करावी आणि त्यानंतर रोजच्या संख्या तुम्ही ठरवू शकता. श्री स्वामी समर्थ.